हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? सो आम्ही इथे निघालो आहोत वन डे ट्रिपसाठी. आम्ही कुठे जातो आहे? जस्ट आम्ही निघालो आहे नेरळला असलेल्या सगुना बागेत. ओके, सो ही आमची वन डे ट्रिप होती. आम्ही बाईकवर जातो आहे तिघेही. तुम्ही बघू शकताय, आम्ही सकाळी 8 वाजता घरातून निघालेलो आहोत. आमचं रिचिंग टाईम होतं तिथे 9, म्हणजे वन डे ट्रिप असते 9 to 5. ओके, सो बघू शकता फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. पोहोचल्यानंतर आपल्याला तिथे एका ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं. मीन्स आपल्याला पे करावे लागतात. पर पर्सन आपल्यासोबत किती आहे. अडल्टसाठी तिथे आहेत 1600 मीन्स 1600 रुपये, आणि स्मॉल चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांसाठी तिथे आहे हाफ प्राईस मीन्स 800 रुपीज, 800 रुपये. सो पे केल्यानंतर थेट आम्ही पुढे निघालो आहे आमची गाडी घेऊन. इथे जाताना वाटेमध्ये आपल्याला 2 तलाव लागतात. सो ते 2 तलाव क्रॉस केल्यानंतर आपल्याला मेन सगुना बागेत एंट्री मिळते. सगुना बागेत टोटल 500 एकरची जागा आहे, आणि त्या पूर्ण जागेत त्यांच्या ओनरने मस्तपैकी काही वेगवेगळी झाडं लावलेली आहेत, काही प्राणी ठेवलेले आहेत. पूर्ण सगुना बागेचा आस्वाद ज्याला घ्यायचा असेल त्याने खरंच एकदा इथे व्हिजिट करावी. एकदम निसर्गरम्य वातावरणात जर कोणाला खरंच एक दिवस राहायचं असेल किंवा वन डे ट्रिप करायची असेल त्याने एकदा तरी नक्की जरूर यावं. बघू शकता तुम्ही किती मस्त छोटी छोटी घरं आहेत जे की पाण्यावर आहेत. इथे काही मुलांच्या शाळेच्या पिकनिकसुद्धा आलेल्या होत्या. तुम्ही बघू शकताय, फॅमिलीज होत्या, मुलं होती, काही अनाथ आश्रमातली मुलंसुद्धा होती. त्यांचीसुद्धा ट्रिप आली होती त्यांच्या मॅडमसोबत, सरांसोबत, जे की तुम्ही इथे बघताय. सो फायनली आम्ही आता तिथे पोहोचतो आहे, जिथे त्यांचा मेन एंट्रन्स आहे, जिथून आपण पार्किंग करून आतमध्ये जाऊ शकतो. सी एक नंबर ना. किती मस्त वाटतं ना अशा वातावरणात जर एक दिवसासाठी आपण जातोय. आणि एकदम असं वाटत होतं की आपण गावाला आलोय की काय. ओके, सो हा होता आपला दुसरा तलाव, आणि जिथे आपण पोहोचतोय आता खरोखर सगुना बाग एक मस्त असं ठिकाण आहे जिथे प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करावं. फायनली आमची गाडी तिथे पोहोचलेली आहे सगुना बागेच्या इथे, आणि आम्ही इथे फायनली 9:15 पर्यंत पोहोचलो होतो. 15 मिनटं लेट झालं, बट ठीक आहे. किती मस्त वाटते ना, झाडे झुडपं, हिरवंगार वातावरण सगळीकडे. आम्ही ट्रिपचा आनंद खूप घेतला आहे. तुम्हीसुद्धा ट्रिपचा आनंद घेऊ शकता अशा प्रकारे. आणि बाय द वे, जर तुम्ही बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी राहत असाल तर मी तर म्हणेन तुम्ही 2 व्हीलरने गेलात तर आणखीन मजा येईल. सी फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे. गुरु हाय कर. हाय. Finally we have reached to Saguna Bagh. सो नेक्स्ट तिथे पोहोचल्यानंतर जस्ट स्वतःला थोडंसं पॅम्परिंग केलं. त्यानंतर वेळ होती नाश्त्याची. ओके, सो नाश्त्यामध्ये मस्त असा बेत होता. कांदे पोहे, इडली, सांबार, चटणी, जो की आम्ही नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर इथे पहिलं जे आम्हाला बघायला भेटलं ते होतं ऑस्ट्रिच, म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो शहा म्हणतो. मस्त त्याची एंट्री झाली. आम्ही नाश्ता करता करता मस्त आम्ही त्याच्यासोबत फोटोज क्लिक केले. त्यानंतर आले होते 2 ससे मीन्स रॅबिट, आणि एक होता चरडा, जे की बघू शकता हे दोघे किती मस्त आनंदात त्यांच्यासोबत खेळतात. ओके, सो त्यानंतर आमच्या ट्रिपला खरी सुरुवात झाली. आमच्यासोबत एक गाईड होते जे की आम्हाला सगळे प्राणी जे काही तिथे आहे त्यांची ओळख करून देत होते. सो प्रत्येक फॅमिलीसोबत असा एक गाईड असतो जो आपल्याला सगळं दाखवत असतात. ओके, सो हा आहे सरडा. ह्याला आपण म्हणतो साळींदर, ज्याच्यावरती थोडे काटे काटे असतात. सो आमचा बाबूसुद्धा इथे हात लावायचा प्रयत्न करत होता, पण तो थोडंसं घाबरत होता. त्यानंतर हे आहे आपलं मक्याचं शेत. त्यानंतर दिस इज सनफ्लावर, एव्हरीवन नोज. बघू शकता किती छान फुलं आहेत ही.
त्यानंतर आपण पोहोचलेलो आहोत इथे मधमाशांच्या पोळ्याकडे. तर इथे दाखवत आहेत मधमाशाचं पोळं कसं बनतं. ओके, सो एकंदरीत तुम्हाला इथे आता बघायला मिळेलच मधमाशा ह्या पोळं कसं तयार करतात याची डिटेल इन्फॉर्मेशन आम्हाला सगुणा बागेत दिली गेली. सो व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळेलच आता कसं असतं, काय असतं, मधमाशा आपलं पोळं कसं बनवतात याचा डिटेल व्हिडिओ मी हा शूट केलेला आहे आणि तो अपलोड पण केलेला. या प्लेटवरती त्यांचं पूर्ण असं घर असं तयार केलेलं पूर्ण मेहनत, त्याच्यावरतीच मग ते असू दे, हलू नको. अजब काय नाही सांगितलं, फक्त प्लेट दाखवून. बरं, एकतर आपल्या नेहमी मधमाशा बॉडीच्या आसपास येऊन फिरत असतात. आपल्याला वाटतं की आता ही अटॅक करणार, तर सगळ्यात मधमाशा ज्या बॉडीच्या आसपास आहेत त्या अटॅक करण्यासाठी नाही आहेत, काही कामानिमित्त येतात. काम म्हणजे की मधमाशीचं काम काय आहे, पेटीच्या बाहेर जायचं, मध आणायचं. मध भेटतं फुलामध्ये आणि फुलाला विशिष्ट प्रकारची जी स्मेल आहे त्या स्मेलवरच तिला समजलं जातं की इथून फुल तेवढ्या लांब आहे. स्मेल घेत घेत ती फुलापर्यंत पोचते, बरोबर. फूल जर भेटलं तर मध भेटलं, बरोबर, तर स्मेलवर. पण आता कसं होतं की बॉडीच्या आसपास मधमाशी काय येते, जसं त्या फुलाला स्मेल आहे त्याच स्मेलचा वापर आपण करतो. आपण केसांना तेल लावला स्मेल, आपण पावडर लावली स्मेल, परफ्यूम स्मेल. तर बॉडीच्या आसपास कुठलीही मधमाशी किंवा दुसरे किडे जे येतात ते स्मेलवर येतात. त्यांना असं वाटतं की स्मेल येते म्हणजे फूल भेटेल, फूल भेटलं तर मग, हे त्यांचं काम. पण तिला ही गोष्ट समजायला 3 ते 4 सेकंड लागतात की इथे फूल नाही, मग ती चारी बाजूने फिरते, मग सेकंडमध्ये तिला समजतं की इथे फक्त स्मेल आहे, ती निघून जाते. पण आपलं काय होतं की 3-4 सेकंडमध्येच काम संपवतो. आपण जर एखाद्या मधमाशीला जर आपण हात लावतोय किंवा आपल्या चुकीमुळे एखादी मधमाशी जर आपल्यावर अटॅक करते तर तिच्या आजूबाजूला 2-3 असतात, हे लक्षात ठेवायचं. ती एकटी नसते, पण त्या सुद्धा विदाऊट रिझनमध्ये अटॅक करतात. मग त्यांनी केलं तर मग पूर्ण ते पोळं येतं, हे असं असतं. आणि तसं म्हणायला गेलं तर कुठल्याही मधमाशीला जर अटॅक करायचा आहे ना तर ती डायरेक्ट येऊन अटॅक करून जाते, आपल्याला न कळत येऊ पटकन येणार, अटॅक करणार, निघून जाणार. नुसतं डोक्याच्या इथे टाइमपास करत काय भेटणार ते, तर ते वेळ लागतो थोडा. आता पूर्ण पेटीमध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार मधमाशा असतात. ते अशा 7-8 प्लेट्स असतात पोल्यामध्ये, पेटीमध्ये 5 ते 6 हजार. त्या 5 ते 6 हजारामध्ये जर आपण बारीकीने शोधलं तर शोधल्याने भेटते एक राणी माशी. राणी माशी ही सगळ्याच्या मधमाशा तुम्ही आता पाहिल्या ना, दाखवल्या, तर त्या सगळ्या एक साईजने दिसतात. पाहायला गेलो तर हे सगळे एक साईजने. पण राणी माशी ती आहे की थोडी त्यांच्यापेक्षा लांबट दिसते, कलरफुल दिसते. तर ती फिरत असते प्रत्येक प्लेटवर 5 मिनिटं 2 मिनिटं अशी. तर ती लवकर आयडेंटिफाय होते. पण ती राणी माशी जी आहे ना ती वर्करांसारखी कामं नाही करत. म्हणजे वर्करांची कामं, बाकीच्या मधमाशा काय करतात, बाहेर जातात, मध आणतात, राग आलं की एखाद्यावर अटॅक करतात. राणी माशी ही कामं करत नाही. राणी माशी वर्षभर जिवंत राहते, तिची लाईफच 1 वर्षाची असते. फिमेल जे आहे ते 30 दिवस आणि मेल 15 दिवस जिवंत असतात मधमाशांमध्ये. म्हणजे खूपच कमी लाईफ आहे त्यांची. म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर मरणार 30 आणि 15 वाले. तर 30 आणि 15 वाले असतात तिचे वर्कर, मधाचा साठा करणारे. ती जर मेलं तर मधाचा साठा कोण करणार ना. राणी माशांची कामं हे असतं, वर्करांची संख्या कमी होताना दिसेल 30-15 दिवसांतर, मग ब्रीडिंगसाठी रेडी व्हायचं, ब्रीड करून वर्कर जन्माला घालायचं. आपण नेहमी बोलत असतो की मधमाशा चावतात, पण ते चावणे म्हणजे तोंडाने चावत नाही, ती पाठीमागच्या बाजूनी डंक करते, नाही का, बरोबर ना, डंक करते. आणि डंक केल्यानंतर ती स्वतःहून मरून जाते. आपल्याला मारायची गरज नाही लागत, कारण की तो डंक जो आपल्या बॉडीमध्ये जो राहतो अटॅक झाल्यानंतर, तो तिच्या हार्टला अटॅच असतो, हृदयाला अटॅच असतो डंक. तो ॲरो टाईप असतो म्हणून ते पटकन अटॅक नाही करत. थोडंसं पुश झालं तर लॉक होऊन राहतं. मग जेव्हा अटॅक होतो, लॉक झालं की मग जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिची हार्टवाली साईड फाटते, मग ती खाली पडून 1.5 तासाच्या तडफडून मरून जाते. आता ही प्लेट काढलेली एवढ्या सगळ्या मधमाशा होत्या, आपण हे सगळे काय केलं, त्याला नाही केलं, कोण नाही केलं. पण अटॅक कधी होतो की समोरची बाजू दिसत नाही प्लेटची, असं पकडायला गेलो, हाताबोटाने प्रेस झाली की मग ती तेव्हा अटॅक करते. आता 1-1.5 तास अशा आपण प्लेट अशा ओपन इकडे तिकडे फिरू शकतो, काही अटॅक नाही होणार. ओके, सो तो डंक जो आहे ना तो डंक जेव्हा होतो ना तो काढायचा अटॅक झाल्यानंतर काढायचा, कारण की जोपर्यंत तो डंक काढत नाही तोपर्यंत तो विष पसरत असतो. म्हणून डंक इथे होतो, पूर्ण हात सुजून तो डंक काढायचा. आणि मी तर सांगतोय की मी मधमाशांमध्येच आहे, तर अटॅक कधी होतो तेव्हा मी मध लावतो.
त्रास नाही कमी होत, पण सूज येत नाही मधामुळे. कोण लावतं आपल्या मनाप्रमाणे, माती लावतं, कोणी काय काय लावतं, पण मी मध लावतो त्याच्यामुळे सूज तर नाही, मला असा अनुभव आहे. अजून एक गोष्ट की कधी जर अटॅक होतोय, आपल्याला माहिती आहे इथे मधमाशा आहे, इथूनच आपल्यावर जर अटॅक होतोय तर ही जागा सोडून इथून धावत पळत जायचं, इथे थांबायचंच नाही. कारण की जोपर्यंत तिच्या मधापर्यंत ना तोपर्यंत येतात. कारण की मध ना मधमाशांचं जेवण आहे. मधमाशा पाणी फल प्रकार काही खात नाही आणि तो सगळा प्रकार होतो मधामध्ये. कारण की ते तिचं जेवण आहे ना. आणि जेवण मधात तिच्यासाठी मध स्टोर का करते, कारण की आपल्या जंगलामध्ये मधमाशांना मध भेटतं एकदा, रोज नाही भेटत, जेवण रोज नाही. म्हणजे आपल्या जंगलामध्ये वर्षातून फलं एकदा येतात, फल जर एकदा तर त्याचं फूल एकदा तर त्याच्यामधलं मध एकदा, 12 महिने फुलच नाही. तर मे महिन्याच्या अगोदर जे काही फुलं येतात ना त्यावेळी तो सगळा मध स्टोर करून ठेवतात. का तर माहिती आहे, आता फुल निघून जाणार, येणार फल निघून गेल्यानंतर येणार पावसाला, दिवस रात्र पाऊस पडत असेल तर बाहेर जाता नाही येणार, बरोबर ना. तर भूक लागली असेल, बाहेर कुठं नाही सापडलं, तर तिने जे स्टोर केलं पिऊन ते जिवंत राहतं. तेच मध आता आपल्या घरामध्ये येतं ना. म्हणजे एक उदाहरण दिलं तर कसं, आपण इथे येण्याच्या अगोदर कोणी जर मध घेऊन गेलाय, आपल्याला नाही माहिती, आपण तिथे आलो, अटॅक तेव्हाच होतो. एखादा छेडछाड करून गेलाय, आपल्याला नाही माहिती, आपण इथे परत आलो तर आपल्यावर अटॅक का होतो, की ती विचार असं करते की आता सगळं जेवण घेऊन गेले, थोडंफार राहिले ते पण घेऊन जाणार काय, तर ती अटॅक करते, जेणेकरून आपण पळून जातो. आपण जेव्हा नवीन मधमाशांच्या पेट्या आणत असतो ना, तेव्हा अशा रिकाम्या फ्रेम असतात, याच्यावर ते सगळं पोळं तयार करतात. आणि पोळं तयार करायला कमीत कमी 5 ते 6 महिने लागतात. जेवढी फुलं असतील तेवढा लवकर ते पोळं तयार होतं. आणि पोळं तयार पण असं केलं जातं, आपल्याला वाटतं की मधमाशी बाहेर जाते, मध आणते, स्टोर करते, पण नुसतं मध नाही घेऊन येत की मध आणलं चला होलामध्ये ठेवलं केली परत, असं एवढी सोपी प्रोसेस नाही. मधमाशा ज्या आहेत ना काय करतात, बाहेर जाऊन जे आहे ना फुलांमधले नेक्टर घेऊन येतात, परागकण. नेक्टर म्हणजे काय, एखाद्या फुलाला आपण हात लावतो, आपल्या हाताला जे कलर लागतो त्याला बोलतात नेक्टर. आणि जेव्हा ती मधमाशी त्या फुलाच्या वरचं कव्हर काढते ना नेक्टर, तेव्हा ते फुल चांगलं उमलतं. फुल चांगलं उमललं तर चांगलं फल आलं. काही लोक बोलतात की मधमाशा गेल्या तर सगळे गडबड होईल, कारण की फलच नाही येणार ना, फुलं लहान आहे तेव्हाच मरून जातील. सो असं मग ती काय करते, हे नेक्टर आपल्या पायाला चिटकवून इकडे घेऊन येणार, याच्यामधलं मध सगळं काढून ना ती याच्यामध्ये टाकते. तर आपल्याकडे खूप सारे नेक्टर, तर आपण काय करू, मशीन किंवा हाताचा वापर करून पिलून याच्यामधून मध बाहेर काढू. ऑप्शन आहेत, जुगाड आहेत आपल्याकडे भरपूर. मधमाशीकडे असं काय ऑप्शन नाही. तर मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये 7-8 प्लेट्स आहेत ना अशा, इकडून त्यांचं एंट्रन्स असतं, इथून ती आत बाहेर करते. प्रत्येक पेटीला असं होल असतं, इथून ती आत बाहेर करत असते. बांधून दामून नाही ठेवलं जात, सूर्य उगवला की बाहेर, सूर्य मावळलं की आत, असं. मग इथून मधमाशी आत गेली की 7-8 प्लेट पैकी कुठल्या तरी एका प्लेटच्या होलावर तिने मध स्टोर करायला घेतलेलं असतं. आणि ज्या होलामध्ये ती मध स्टोर करते आणि ती तेवढंच पिऊ शकते. कधी कधी एक होल भरता मरून जातो, कारण की 30 आणि 15 दिवसाची लाईफ का. मग ती त्याच होलावर जाऊन बसणार, आणि मग त्याच होलावर जाऊन बसली की मग पायावरचे परागकण काढणार, मग त्याच्यामधलं तिला मध वेगळं करायचं. मग ती काय करते, ते परागकण ठेवते तोंडामध्ये, तोंड ठेवणार होलावर आणि जोर जोराने चगलायला सुरुवात करणार. आपण पिल्लं तर ती सगळलं की बारीक मधाची धार होलात तिथे बस जा. भूक लागली असेल तर अगोदर पिऊन घेते, पण पिऊन सुद्धा जो नेक्टर मध्ये जो मध राहतो एक्स्ट्रा तो सगळा ती स्टोर करते, नंतर पिणार. असं या अर्थाने. सो असं पूर्णपणे चगळून झाल्यानंतर सगळं मध त्या नेक्टर मधले बाहेर निघाले, पण तोंडामध्ये च्युइंगम टाईप काहीतरी राहिलं. तर ह्या वेस्टेज पासून तिने काय केलं, हे सगळं पोलं डिझाईन मध्ये तयार केलं. सो असं आता हे तयार व्हायला 5 ते 6 महिने लागतात, पण 1-1.5 वर्षानंतर ब्लॅक होतो. मग असं काढावं लागतं, का तर मधमाशी तिचा वापरच नाही करत त्याचा. नुसतं रिकामं ठेवून आतमध्ये फायदा नाही ना, मध स्टोर नाही करत, किंवा असलेलं मध ते सुद्धा पिऊन टाकते. मग आतमध्ये ठेवून फायदा नाही, पण बाहेर काढून फेकून नाही देऊ शकत. का तर आपण काय विचार केला तर की मध विकून तर पैसे भेटतात नाही का, मध विकून पैसे भेटतात. जर विचार केला तर याच्यापासून पण पैसे भेटू शकतात. लोक काय करतात, हे सगळं पोलं बाहेर काढतात. याला जर आपण गरम पाण्यामध्ये खूप जास्त जर बॉईल करतोय तर याच्यामधून व्हाईट कलरचा बी वॅक्स वर येतो. दुधाला गरम केलं, मलाई शाही वर आली, त्याला गरम केलं की व्हाईट कलरचा बी वॅक्स वर येतो. मग तो काढून घालून ड्राय करून काचेच्या बॉटलमध्ये टाकून लोक विक्री करत असतात. पण बी वॅक्स तुमच्यापैकी सुद्धा कोणी गेलं नसेल कधी की बी वॅक्स द्या म्हणून आम्हाला, बरोबर. घ्यायचं पण करायचं काय, हा तुम्हाला आता ह्याचा छोटा प्रश्न आहे. पण ज्याच्याकडे खूप सारं प्रोडक्ट आहे त्याच्याकडे मोठा प्रश्न होता.
त्याने सुरुवातीला जुगाड केलेले. आजीला सांगायचं की कुंकू लावायच्या अगोदर मेन लाव. हां हां हो 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 मेन म्हणजे बी वॅक्स. हां आधी होतं ते. मेन म्हणजे कुंकू म्हणजे टिकून राहतं. बी वॅक्स. ओके, मेन म्हणजे बी वॅक्स. तर असे छोटे मोठे जुगाड होत होते, पण इन्कम नव्हती होत किंवा सेल नव्हतं जास्त. प्रोडक्ट खूप सारं पडलंय ना, खराब होते किंवा काय होते. पण त्याच्यानंतर काही महिन्यानंतर वर्षानंतर मोठा मार्केटिंग जुगाड तो म्हणजे ही एवढी जी बी वॅक्सची जी बॉटल होती, त्या बॉटलमध्ये आपण टाकलं एवढंसं कलर आणि फ्लेवर. एवढंसं बॉटलमध्ये एवढंसं कलर आणि फ्लेवर टाकलं, पूर्णपणे मिक्स केलं. आणि मिक्स केल्यानंतर पहिलं लेबल लागलं त्या बॉटलवर लिप बामचं विथ चार्जेस 3 पण. मेणबत्ती जे आहे तो बी वॅक्स. मेन म्हटलं मी तर मेणबत्ती म्हणजे बी वॅक्स याच्यापासून तयार केलं. मग त्याच्यामध्ये फक्त रस्सी टाकली चालण्यासाठी किती खर्च झाला असेल त्या माणसाचा. कलर जर टाकलं तर अजून 30-40 रुपये वाढले मेणबत्तीमध्ये, नाही का. लिपस्टिक झालं, म्हणजे खूप सारे प्रोडक्ट बी वॅक्स पासून तयार करतात. मध जर पित असाल तर नेहमी म्हणजे ओरिजिनल डुप्लिकेट ज्या रिझनने आपण विकत घेतो, ओरिजिनल डुप्लिकेट चेक करायला पाहिजे. घरी गेल्यानंतर एक काचेचा बाऊल घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि जे काही घरामध्ये मध असेल तुमच्या आता जे घ्यायचं थोडंसं मध वरून पाण्यामध्ये सोडा. मध जर ओरिजिनल असेल तर पाण्याला चिरून तो तलाशी जाऊन बसतो. पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटं मिक्स नाही होत ओरिजिनल मध. गुळ साखर असली की टाकल्या मिक्स होतं. काही वर्षांनी काही महिन्यांनी काय होतं, मधाचा कलर पण चेंज होतो. कधी कधी मध जाड होताना पाहतो आपण. जाड झाल्यानंतर आपण काय बोलतो, खराब झालं, साखर बसली, खराब झालं. हो, साखर बसते ते ओरिजिनल असतो का पण तो. त्याच्यानंतर मग आपण त्या बॉटलच्या वरची एक्सपायरी डेट चेक करतो. नाही काय आलं, आमच्या बिल्डिंगमध्ये मधाचा पोळं आलं होतं. तो आता आम्हाला सांगतो ना की ओरिजिनल आहे म्हणून मी तो घेतला, पण आता काय आलं जवळजवळ वर्ष होऊन सो गेलं. त्यानंतर तुम्ही आता अगदी चॉकलेटी झाला. पुढे बघताय हे जे हाऊस आहे ते मड हाऊस आहे, म्हणजे मातीपासून बनवलेलं आहे. ओके. सो त्यानंतर आम्ही काही झाडांची माहिती घेतली. ते वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. निलगिरीची झाडं होती, त्याच्यानंतर जे आपण बोलतो ना ब्राह्मी कमळ, अशी वेगवेगळी म्हणजे खूप अशी झाडं होती. मला जास्त काही शूट करता आलं नाही, पण जेवढं शूट केलं तेवढं मी तुम्हाला दाखवते. ओके. सो त्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत काही पोपट बघण्यासाठी. सो तुम्ही बघू शकताय आमच्या हातावर एकंदरीत 4 ते 5 पोपट येत होते, खात होते आणि परत उडून जात होते. म्हणजे व्ह्यू इतका छान वाटत होता ना बघायला की बास रे बास. कसे ते पोपट उडतायत, म्हणजे लहान मुलांना पण खूप मजा वाटते जेव्हा अशा गोष्टी आपण त्यांना नॅचरली दाखवतो प्रत्यक्षात जाऊन. सी, पिक्चरमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात बघणं इज व्हेरी डिफरंट. बघा हे पोपट वेगवेगळ्या कलर्सचे होते. इथे बघू शकताय, वाव, 3-3, 4-4 प्रत्येकाच्या हातावर होतेच होते. ग्रीन कलर, स्काय ब्ल्यू, वाव, काय दिसत आहेत ना पोपट. ओके. सो फायनली आम्ही एक असा फोटोसुद्धा काढलेला आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आमच्या हातावर पोपट येऊन बसले होते त्यांचं अन्न खाण्यासाठी. आमचा बाबू मस्त एन्जॉय करत होता जेव्हा ते पोपट उडत होते. म्हणजे लहान मुलांना एक आकर्षण असतं ना. सी, किती छान वाटतं ना, एक पोपट बसलाय. किती म्हणजे व्ह्यूज एकदम असा मस्त वेगळा वाटतं. एकदम निसर्गरम्य वातावरणात आम्ही रमून गेलो होतो. पूर्ण दिवस कसा गेला आम्हाला कळलंच नाही. इतकं छान असं वाटत होतं ना सगुणा बागेत. खरंच मी तर म्हणते प्रत्येकाने एकदा तरी इथे व्हिजिट करावं. त्यानंतर आम्ही सूर्यफुलाच्या शेतामध्ये सुद्धा काही पिक्स काढलेले आहेत, मक्याच्या शेतामध्ये जे तुम्ही बघताय. त्यानंतर आम्ही इथे बघितले खेकडा, काही जिवंत मासे, गोड्या पाण्यातले मासे, असे प्रत्येक प्रकारचे इथे मासे होते जेणेकरून त्यांनी बॉटलमध्ये भरून ठेवले होते लोकांना दाखवण्यासाठी. ओके. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी मला हे सुद्धा दाखवले. शिंपले आपण म्हणतो ना ओमच्या आकाराचं, हार्टच्या शेपचे शिंपले सुद्धा इथे रियालिटीमध्ये पाहायला मिळाले कसं असतं रिअलमध्ये. सो जे जे मला पॉसिबल झालं ते मी शूट करून ठेवलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय. ओके. हे आहेत जे पाण्यामध्ये आहेत, जिवंत आहेत खेकडे असे. त्यानंतर थेट आपण पोहोचलो होतो नेक्स्ट स्पॉटकडे. म्हणजे आपला नेक्स्ट स्पॉट होता एकंदरीत हे बघा. मी इथे ह्याचे सुद्धा फोटो काढलेले आहेत, व्हिडिओज बनवलेले आहेत. हे आहेत आपले शिंपले ज्याचे हार्ट शेप्स आहेत. काही ओमच्या ह्याचे पण होते, वेगवेगळे होते. हे बघा तुम्ही बघू शकता. हे रिअल आहेत हा, पाण्यातून काढलेले. त्यानंतर इथे आम्ही काही डक्स बघितले वेगवेगळ्या जातीचे. ओके. हे बघा
त्यानंतर इथे हा काही पक्षी होता एक, याचं नाव बरंच काही आहे, मला आता तरी काही आठवत नाही आहे, पण त्या गाईडने आम्हाला सांगितलं होतं. ओके, हे बघा इथे पण काही डक्स आहेत वेगवेगळे जे तुम्ही बघताय. आमचा बाबू आम्हाला दाखवत होता डक्स. तो पण एक आमचा छोटा गाईड होता त्या दिवशी. त्यानंतर इथे आम्हाला बसवलं होतं मल्लखांब बघण्यासाठी, जे की मुलं परफॉर्म करतात. बघा तुम्ही बघू शकता इतकी फ्लेक्झिबल या लोकांची बॉडी होती ना. ते लोक त्या रोपवर सुद्धा चढत होते, त्या खांब्यावर चढत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आसन आपल्याला करून दाखवत होते. मल्लखांबमध्ये पण टाईप्स असतात, प्रकार असतात, जे त्या मुलांनी आम्हाला अगदी न घाबरता न खचून जाता प्रत्येक गोष्ट प्रॉपरली करून दाखवली. बघा कशा प्रकारे ते करतात, त्यांना कशाची भीतीसुद्धा वाटत नव्हती. टोटली 11 ते 12 मिनिटांचा हा त्यांचा मल्लखांबचा खेळ होता, जो त्यांनी आम्हाला पूर्णपणे करून दाखवला. ही जी स्कूलची पिकनिक आली होती, मुलंसुद्धा अगदी आतुरतेने त्या मुलांकडे बघत होते की ते लोक कसे परफॉर्म करतात. यामध्ये 3 मुलं होते जे आम्हाला हा मल्लखांबचा शो दाखवत होते आणि रिअली शो बघण्यासारखा होता. म्हणजे या मुलांकडनं काहीतरी घेतलं पाहिजे, इतकी लवचिक बॉडी त्यांची होती. बघा ते प्रत्येक आसन इतक्या व्यवस्थितरित्या करत होते की त्यांना कसल्या प्रकारची भीती वाटत नव्हती की आपण पडू किंवा आपण काय. सो अगदी न घाबरता त्यांनी प्रत्येक आसन करून दाखवलं आहे आपल्याला. त्यानंतर ती समोर तुम्हाला रोप दिसते, त्यांनी रोपवर पण काही आसनं केलेली जी तुम्हाला पुढे बघायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ मी याचा शूट केलेला आहे कारण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. बघा गाईज, खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर यू कॅन कमेंट मी, तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता. बाय द वे, तुम्ही सगुना बागेला कधी व्हिजिट करताय हे मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही व्हिजिट केलं आहे का हे सुद्धा मला कमेंट थ्रू सांगू शकता. सी प्रत्येकजण एक एक 2-2 आसन तिथे परफॉर्म करून दाखवत होता. एक नंबर. किती भारी वाटतं ना जेव्हा ही मुलं काहीतरी करतात अगदी न घाबरता. आम्हाला बघून भीती वाटत होती पण ती करणाऱ्याला भीती नव्हती वाटत. सो प्राऊड ऑफ. खूप भारी वाटत होतं. हे बघा, हे पण एक त्यांचं आसन होतं. आता नेक्स्ट आसन त्यांचं रोपकडे होतं, म्हणजे रोपवरती लोक करणार. बघा त्या रोपवरती लोक अशी चढतात जसे काय ते लोक जिने चढतात. आपण जिना चढतो ना आपला, तसं ती लोक बोटांच्या साह्याने त्या रोपवर चढत होती. म्हणजे बघा किती कमाल आहे, कमाल धमाल होता हा परफॉर्मन्स, कमाल धमाल. सी वाटतंय ना. बघा किती भारी परफॉर्म करतोय तो मुलगा, एक नंबर. म्हणजे यांच्या परफॉर्मन्सला सॅल्यूट दिला पाहिजे खरंच प्रत्येकाने. आणि प्रत्येकाने आपली बॉडी एवढी फिट ठेवली पाहिजे ना, जेणेकरून आपल्याला काहीही परफॉर्म करताना आपली बॉडी तेवढी लवचिक असली पाहिजे. आणि सो बॉडी लवचिक ठेवण्यासाठी तुम्हाला ती बॉडी तेवढी फिट पण ठेवणं गरजेचं आहे. या मुलांकडनं आपल्याला सहजरित्या समजतंय. बघितलं, असा होता हा परफॉर्मन्स. आणि फायनली इथे आमचं मल्लखांब बघून झालेलं आहे. आता हा राहिला होता तिसरा परफॉर्मर, तो सुद्धा परफॉर्म करून दाखवतोय जे तुम्ही बघू शकताय. हा होता थर्ड पार्टिसिपेंटचा परफॉर्मन्स. त्यानंतर दुसरा सुद्धा गेल्यावरती आता दोघेही हळूहळू अशा प्रकारे त्या रोपवरून खाली येतात. ओके, सो त्यानंतर आम्ही बघितली ही कमळ. बघा कमळ कसे पाण्यावर तरंगतायत, मस्त. किती भारी वाटतंय ना हा व्ह्यू बघायला. म्हणून मी जे जे पॉसिबल झालं ते मला शूट करून ठेवलं आहे व्हिडिओमध्ये. बघा हा हा, कोणाला नको वाटणार हा व्ह्यू बघायला. बघा ही कमळाची फुलं किती मस्त उमलली आहेत. ही जी बिया दिसतात ना तुम्हाला कमळाच्या आतमध्ये, त्या बियांचं जे आपण खातो ना मखाने सेम कमळांच्या बियांचे असतात. अँड इट इज व्हेरी बोलतात ना आपण एक प्रकारे बोलतो ना, ते खूप पौष्टिक असतात आपल्या शरीराला. जो खरंच डाएटवर असेल ना त्याने मखाने खावेत. त्यानंतर इथे साप जो की आम्ही पाहिला. त्याच्यानंतर हा जो तुम्हाला पक्षी मी दाखवला होता तोच सेम होता.
सी त्याचेच आम्ही काही फोटोज वगैरे शूट केले होते, कारण तो खूप आतमध्ये होता, बाहेरून त्याला कवर केलेलं होतं एका जाळीमध्ये, सो आम्हाला काही प्रॉपर त्याचा फोटो नाही काढता आला, पण जसा जमला तसा काढला आहे. हे लोटसचं तुम्हाला पूर्ण मी दाखवलेलं आहे व्ह्यू. ओके. त्यानंतर आपण आलो होतो एका नदीवर. सो नदीवर पण बघा त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे दाखवले इथे. ॲक्च्युली प्रत्येक माशाला नाव होतं आणि प्रत्येकाची काही स्पेशालिटी होती. मला तेवढं काही लक्षात नाही आहे, पण जेवढं तो आम्हाला गाईड सांगत होता त्याप्रमाणे आम्हाला कळत होतं. ह्याच्यातला एक मासा आहे कोणता तरी, तो म्हणे ठराविक वेळेला मेल होतो आणि ठराविक वेळेला फिमेल होतो, असं पण काहीतरी आहे. मला एवढं तरी लक्षात नाही आहे, पण ते गाईड त्याप्रमाणे आम्हाला सांगत होते. इसको कॉमन कार्प इस नाम से भी बुलाते हैं और ये कॉमन कार्प फिश स्वीट वाटर में कम से कम 5 kg तक स्वीट वाटर में कम से कम बोर्ड बंद है. 10 kg तक बढ़ सकता है. अगर आप में से किसी ने फिश को टच किया होगा तो उनके स्किन के ऊपर एक ऑयलिंग लेयर रहता है. उस ऑयलिंग लेयर की वजह से अगर गलती से फिश हमारे हाथ से नीचे गिर जाता है तो उसको ज़्यादा स्किन डिसीज नहीं होती, और जब तक कि फिश के ऊपर की स्किन ड्राई नहीं होती तब तक कौन सा भी फिश मर नहीं सकता. हर एक फिश पानी के बाहर कम से कम 2 मिनट आराम से रह सकता है. सामने जो फिश दिखा रहा है इसका नाम है रोहू फिश. ये भी इंडियन कार्पी है और ये रोहू फिश भी स्वीट वाटर में कम से कम 15 kg तक बढ़ सकता है. ग्रास के पानी में से सामने जो फिश दिखा रहा है इसका नाम है ग्रास कार्प, और मराठी में उसे गवत्या फिश इस नाम से बुलाते हैं, ताकि पानी में जितना भी एल्गी या ग्रास रहता है ज्यादा भी फिश खा लेता है, इसलिए इसको ग्रास कार्प या गवत्या फिश इस नाम से बुलाते हैं. सामने जो छोटा फिश दिखा रहा है इसका नाम है तिलापिया. ये नाइल रिवर का फिश है, इसको तिलापिया नाइलोटिकस इस नाम से बुलाते हैं. उस फिश की खास विशेषता है कि अगर हमने दोनों भी फीमेल लिए और वो पानी में छोड़ दिए तो उसको ऑटोमेटिकली जेंडर चेंज करता है, मेल से फीमेल में कन्वर्ट हो जाता है. नाम है तिलापिया नाइलोटिकस मोजाम्बिका. फिश दिखाकर हो चुके हैं, आप अपने गाइड के साथ आगे जा सकते हैं. त्यानंतर तुम्ही बघू शकताय आम्ही कॅमल बरोबर पिक्स काढले. त्यानंतर आम्ही काही बुलक कार्ड सोबत पण काढले, कॅमल सोबत काढले. ओके. त्यानंतर फिशचे पण अजून काही जे व्हिडिओज आहे जे तुम्ही बघताय. पानी में से सामने जो दूसरा फिश दिखा रहा है इसका नाम है कटला फिश. और कटला फिश. सी फिश बघा, फिश किती मोठा आहे. वाव, सो नाईस ना. त्यानंतर नदीवर आम्ही थोडा वेळ बसलो पाण्यामध्ये पाय ठेवून. इतकं थंडगार वाटत होतं. खरंच अशा निसर्गरम्य वातावरणात जायला कोणाला नाही आवडणार. खूप छान फील येत होता, खूप मस्त वाटत होतं. असं वाटत होतं एकंदरीत आपण गावाला आलो आहे की काय, 1 डे ट्रिपसाठी. खूप मस्त असा म्हणतात ना, मस्त नेचर, मस्त. वाव, नाईस. सी हे दोघं बघा इथे काय करत आहेत. बाबू तर आमचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता. त्याला ॲक्च्युली पाण्यात जायचं होतं, पण तो लहान असल्यामुळे आम्ही काही त्याला पुढे नाही जाऊ दिलं. जस्ट तिथल्या तिथे त्याला पाण्याचा आनंद घ्यायला सांगितला. तुम्ही बघू शकता किती मोठी नदी होती. ते बफेलो राईड्स वगैरे पण होतात बरं का. ज्याला खरंच भीती नाही वाटत ना, तो इथून बफेलोवरून राईड करतोय प्रॉपरली. मला शूट नाही करता आलं ते, पण 2-3 जण करत होती, पण आम्ही काही घेतलं नाही ते. किती मस्त नॅचरल व्ह्यू वाटतोय. वाव, मस्त. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो, थोडा वेळ नदीच्या काठी बसलो. बसल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही उठून आलो. बघू शकता अजून पण काही लोक आहेत पाण्यात. म्हणजे लिटरली एवढं थंड वाटत होतं ना, ते पाणी असं वेगळंच वाटत होतं. फायनली इथे झालेला आहे आमचा लंच टाईम. सो जेवणासाठी आम्हाला होतं पनीरची भाजी, फ्लावरची भाजी, सॅलड. टू होम. सो बाय बाय सगुणाबाग.
बाय सगुणा बाय.